आणि यानंतर आपण थेट जाऊयात राम शिंदे सध्या बोलतात। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता, किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे। मला या गोष्टी ज्ञात होत्याच, परंतु विश्वास बसत नव्हता। परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या। वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे, पक्षाकडे, अजितदादांकडे मागणी करत होतो, परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं। याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। आणि दुसरं, जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री समजतात, त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही, त्याचाही प्रत्यय आला। आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे। परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये केवळ हा जो मुद्दा दादांनी आज उपस्थित केला, याबद्दल आता तुम्ही वरिष्ठांकडे कुणाकडे तक्रार करणार आहात का? मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी अगोदरच सांगितलंय की जाहीररित्या प्रसिद्धी माध्यमापुढे बोलण्याची माझी मानसिकता नव्हती, परंतु दादा जर या संदर्भामध्ये बोलले असतील तर मला समाज माध्यमांपुढे बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। त्यामुळे पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या कालखंडामध्येच बोललेलो आहे। याशिवाय आणखी मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्जत जामखेडमध्ये जाणवत आहे। त्यांच्या पक्षाचा जो काही अजेंडा होता, शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे। माझ्यासारखा एक छोट्या कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस 67 साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले, त्यावेळेस माझा जन्म देखील झाला नव्हता। अशा परिस्थितीमध्ये मी लढा दिला, आमच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली, मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये माझं नाव 1,26,433 मतं पडली। तर कमी मताच्या फरकाने पडलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझा 6वा क्रमांक लागतो आणि या दोन्ही यादीमध्ये नाव समाविष्ट असलेला राज्याच्या 288 मध्ये नाव जर पराजय झालेला उमेदवार कोण असेल तर तो राम शिंदे आहे। त्याच्यामुळे या कटाचा आणि या अघोषित माझ्या विरोधी कारवाई करण्याचा मी बळी ठरलोय, हे यामधून सिद्ध झालेलं आहे। मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही, माझ्यासाठी तर नाहीच नाही। पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचार विनिमय केला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। एकूणच तुमचं कमी मतांनी या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा तक्रार करणार आहात? काउंटिंग संदर्भात काही बोलणी काही वरिष्ठांसोबत? मी काउंटिंगच्या संदर्भामध्ये अर्ज दिला होता, पण रिटर्निंग ऑफिसरनी तो अर्ज माझा फेटाळलेला आहे। आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्याकडे मी जे काही माझ्या शंका आहेत, जिथं डाऊटफुल झालेली प्रक्रिया आहे, तिथं मी आज जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्याची माझी प्रक्रिया सुरू आहे। तो लवकरच सादर होईल। त्याच्यावरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेत आहेत या संदर्भामध्ये मी पुढील कारवाई ठरवणार आहे। शेवटी त्यांनी जर माझ्या मागणी आहे आणि अतिशय कमी फरकाने हा पराजय झालाय, मागे पुढे होत असताना माझा जो अर्ज आहे
तो मतदान मोजणीचा जो अर्ज आहे, पडताळणीचा जो अर्ज आहे तो स्वीकारला, पण स्वीकारण्याच्या अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती कॅन्डिडेट डिक्लेअर केला. ही मोठी चूक रिटर्निंग ऑफिसरनी केली. याचा अर्थ प्रिजुडिस माइंडने रिटर्निंग ऑफिसर तिथे काम करत होते. याच्यामध्ये मी भविष्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे. अनेक ठिकाणी दारू, मटण, पैसे अनेक केसेस देखील झालेल्या आहेत. याचं मी वारेमाप वाटप झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये देखील इलेक्शन कमिशनची जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडत असतानाच न्याय मिळण्यासाठी हायकोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे. या व्यतिरिक्त तुमचा विषय जरी नसला तरी आता सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांचा गटनेता निवडला गेलेला आहे. भाजपचा अजून गटनेता का निवडला जात नाही? काही अडचण आहे का? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काल आपापल्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली आणि नेता निवडीची प्रक्रिया पार पडलेली आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये पुढे आलेला आहे. त्याच्यामुळं निश्चितच थोरल्या भावाचं प्रक्रिया किंवा थोरल्या भावाची भूमिका ही भारतीय जनता पार्टी घेणार आहे. मला वाटतं आमच्या महायुतीतले घटक पक्षांनी, दोन्ही पक्षांनी आपला नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता पुढची गती ही वाढते आहे. निश्चितच लवकरात लवकर वरिष्ठ नेते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि आमचा देखील बैठक बोलवली जाईल. नेता निवडीची देखील प्रक्रिया पूर्ण होईल. महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष, तुम्ही महत्वाचे नेते सुद्धा आहात. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बिहार पॅटर्न राबवला जाईल अशी खूप जोरदार चर्चा आहे. म्हणजे छोट्या पक्षांचा मुख्यमंत्री बनवतील आणि मोठे पक्ष मात्र दुसऱ्या स्थानावर असेल अशी चर्चा आहे महाराष्ट्रात. मला वाटतं की आपण जो प्रश्न विचारताय तर त्याला निश्चित स्वरूपामध्ये आहे, परंतु हे एकदाच होतं. बिहार पॅटर्न एकदाच झाला. बिहार पॅटर्न आता पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील. शेवटी 132-33 जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील. मला वाटतं अंतिमता निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील विचारणा केली जाईल आणि त्या संदर्भामध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. खरं तर पवार घराण्यामध्ये कुठेतरी सेटिंग झाली का? ज्या पद्धतीने ओके, धन्यवाद. तर अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. आपण कटाचा बळी ठरलो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.